श्री स्वामी समर्थ. चला, कशा आहात सर्वजण? आज बनवूया आपण हिरव्या मिरच्याचा तोंडाला चव आणणारा खमंग असा ठेचा. तर ह्या काही मिरच्या घेतलेल्या आहेत, त्याचे दोन दोन तुकडे करून घेतलेले आहेत, जेणेकरून त्या तेल टाकल्यावर जास्त फुटणार नाहीत आणि आपल्या अंगावर तेल उडणार नाही किंवा साईडलाही तेल उडून साईडची बाजू घाण होणार नाही. आता छान अशा ह्या हिरव्यागार मिरच्या आहेत, त्या आपल्याला भाजून घ्यायच्या आहेत, डाग पडेपर्यंत भाजायच्या आहेत. त्यामुळे आपल्या ठेच्याचा खमंगपणा वाढणार आहे. एक 3 ते 4 मिनिट आपल्याला मीडियम गॅसवर ह्या मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत. आणि लसूण आपण अगोदरच सोलून घेतलेला आहे. थोडा लसूण जास्त टाकायचा ठेच्याला, त्यामुळे काय होतं, ठेच्याचा खमंगपणा वाढतो. आणि हा ठेचा आम्ही भाकरीसोबत खाणार आहोत, भाकरी बनवणार आहोत. तुम्हाला जर जास्त तिखट ठेचा आवडत नसेल तर तुम्ही साध्या पोपटी मिरच्या ज्या भेटतात, काकडा मिरची, त्याचा ठेचा बनवून पहा. खरंच तोही खायला खूप छान लागतो. कधी त्या मिरच्याचा तर कधी ह्या मिरच्याचा असा आम्ही ठेचा बनवत असतो. भरपूर असं तेल टाकून त्याच्यावर एक प्लेट झाकून ठेवलेली आहे. मस्त मिरच्या या तेलामध्ये पोहताना दिसत आहेत तुम्हाला. जरा तेल जास्तच टाका, नाही तर काय होतं, कमी तेल असेल तर आपला ठेचा आहे तो कोरडा कोरडा होतो. आणि थोडा एक दिवस झाला की तो एकदम असा कोरडा होऊन जातो. आणि तेल जास्त असेल तर 2-3 दिवस ठेचा राहिला तरी काहीच प्रॉब्लेम होणार नाही. आणि ह्या मिरच्या गरम आहेत ना, तोपर्यंतच याचा ठेचा आपण खरडून घेणार आहोत. बघा, मस्त मिरच्या अशा तळलेल्या आहेत तेलामध्ये मस्त. आता याच्यावर आवश्यकतेनुसार मीठ टाकायचं आहे. किती सुंदर कलर आलाय ना आपल्या मिरच्याला. यातच आपल्या ठेच्याचा खमंगपणा दडलेला असतो. आणि तुम्ही ग्लासाच्या साह्याने, तांब्याने म्हणा, किंवा तुमच्याकडे मातीचा छोटा मटका असेल ना, तर त्याच्या साह्याने जर खरडून घेतला तर अजूनच या ठेच्याचा खमंगपणा नक्कीच वाढेल. आता मी ठेचा खरडून घेते. तोपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर जावाजावांच्या किचनला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. आणि हा व्हिडिओ आवडला असेल ना तर एक कमेंट नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका. मस्त असा ठेचा मी ग्लासाच्या साह्याने खरडून घेत आहे. हा ठेचा मिक्सरमध्ये वाटून घेतल्यावर ह्याची जी रिअल टेस्ट आहे ना ती अजिबात येणार नाही आहे. त्यामुळे काही अवघड नाही आहे. ग्लासाच्या साह्याने तुम्ही हा ठेचा खरडून घेऊ शकता. आणि तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही पोळीसोबत खाऊ शकता, भाकरीसोबत खाऊ शकता, किंवा तोंडी लावायला ऑप्शन म्हणून हा बेस्ट ऑप्शन आहे तुम्हाला. तर नक्की या पद्धतीने बनवून बघा. भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय.